त्याच्यामध्ये आत्ता उद्या सामान निघालेत मुंबईवरनं. आता त्यांचा निरोप किंवा आता वेळ काय जास्ती राहिलेला नाही आहे. आता वरती बापू शिवतारेवरती आहेत. आता एक 10 मिनिटात आमचं काय होतं ते लगेच तुम्हाला आम्ही कळवतो. तुमच्याकडे एबी फॉर्म दिलेले होते, एक गठ्ठा दिलेला होता, तो आता परत द्यायला लावलेला आहे. आता जे काय पक्षाचा निर्णय आहे तो आम्हाला पक्ष जे सांगेल ते करावं लागेल. किती एबी फॉर्म दिले होते? एबी फॉर्म किती दिले होते? 165 एबी फॉर्म आपल्याकडे आत्ता आहेत, गाडीत आहेत, कुठं गेलेले नाहीत. साहेबांनी तयार ठेवायला लावलेले आहेत. फक्त आता काय निर्णय होतो तो एक 10 मिनिटं. 165 भरणार का आता? जर युती झाली नाही तर 165 एबी फॉर्म शिवसेना भरणार का? जे आता काय तो निर्णय आता एकनाथ शिंदे साहेब जो निरोप देतील तो आता वरती घ्यायला चाललोय. आता एवढा उशीर झालाय, चालतं नाही निरोप एवढा उशीर झालाय. आता माझ्याकडे नाही ना. अवघे काही तास उरलेत, आतमध्ये नाराजी व्यक्त केली जाते. युती करून फक्त 15 ते 16 जागा भेटणार आहेत म्हणतात कार्यकर्ते. आता मी तेच बोलायला चाललेलं आहे. प्रणवने भरला का? प्रणवने भरलाय का? नाही एबी फॉर्म सहित भरलाय का? नाही भरला. बैठकीमध्ये काय बोलणार आहात तुम्ही? काय सांगणार आहात? शहर महानगर प्रमुख पदाची जबाबदारी आहे. मी काय सांगणार आहे ते आल्यावर कळलं ना. त्याच्या कार्यकर्त्यांचं आधी मत तुम्ही मांडणार का? कार्यकर्ते म्हणतात आता लढलं पाहिजे भाजपला सोडून, ते मत मांडणार आहे का? तुम्हाला त्यांचा उद्रेक होतो इथं. नाही कार्यकर्त्यांचे भावना बरोबर आहेत. फक्त आता मी काय जे बोलायचं ते वर बोलून तुम्हाला सांगायला होतं ना. अगोदर झालं मग ते ऐकणार नाहीत ना. मामा, त्यांचं मत आहे की जे प्रमुख नेते आहेत ते त्यांना तिकीट घेत आहेत, कार्यकर्ते वाऱ्यावर सोडून दिले. चाललंय फक्त असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे का? कार्यकर्त्यांसाठी कोण लढत नाहीये, शिवसैनिकांसाठी कोण लढत ना आता तेच जरा बघतो ना त्याच भावनावर पोहोचतो.